मी जे एक्सप्लेनेशन देतो हे एक्सप्लेनेशन पुढल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही, हे 2025ची जी आता येणारी एक्झाम आहे त्यासाठी सांगतो. मग GS1 मध्ये काय करावं सर, तर GS1 मध्ये 3 विषयाचं इन्क्लूड आहे. एक आहे इतिहास, दुसरा आहे भूगोल, तिसरा आहे तुमचा भारतीय समाज, इंडियन सोसायटी. तर बऱ्यापैकी भूगोलचा आणि इतिहासाचा अभ्यास आपण बऱ्यापैकी केलेला असतो. पण इतिहासामध्ये जो असणारा भाग आहे वर्ल्ड हिस्ट्री, जगाचा इतिहास, हा जो आहे तर त्याच्यावर तुम्हाला विशेष इथं फोकस करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांनी मला वाटतं ते लिहून घ्यावं मी काय सांगतोय ते. तर GS1 मध्ये इतिहासाचा भाग करा. इतिहासामध्ये काय करावं सर, तर जगाचा इतिहास करा. ओके, हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा आहे की भूगोलमध्ये विशेष असं तुम्ही पूर्वला जे करता बऱ्यापैकी तोच भाग आहे, त्यामुळे इथं काही विशेष असं नाही. आणि तिसरा पार्ट आहे GS1चाच, तो म्हणजे भारतीय समाज, जो की पूर्णपणे नवीन आहे, जो राज्यसेवेच्या मुलांना पूर्वी याबद्दल कुठलंही काही गोष्टी नव्हत्या. तर भारतीय समाजाबद्दल तुम्ही आता अभ्यास केला पाहिजे. मी जे एक्सप्लेनेशन देतो हे एक्सप्लेनेशन पुढल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही, हे 2025ची जी आता येणारी एक्झाम आहे त्यासाठी सांगतो. मग GS1 मध्ये काय करावं सर, तर GS1 मध्ये 3 विषयाचं इन्क्लूड आहे. एक आहे इतिहास, दुसरा आहे भूगोल, तिसरा आहे तुमचा भारतीय समाज, इंडियन सोसायटी. तर बऱ्यापैकी भूगोलचा आणि इतिहासाचा अभ्यास आपण बऱ्यापैकी केलेला असतो. पण इतिहासामध्ये जो असणारा भाग आहे वर्ल्ड हिस्ट्री, जगाचा इतिहास, हा जो आहे तर त्याच्यावर तुम्हाला विशेष इथं फोकस करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांनी मला वाटतं ते लिहून घ्यावं मी काय सांगतोय ते. तर GS1 मध्ये इतिहासाचा भाग करा. इतिहासामध्ये काय करावं सर, तर जगाचा इतिहास करा. ओके, हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा आहे की भूगोलमध्ये विशेष असं तुम्ही पूर्वला जे करता बऱ्यापैकी तोच भाग आहे, त्यामुळे इथं काही विशेष असं नाही. आणि तिसरा पार्ट आहे GS1चाच, तो म्हणजे भारतीय समाज, जो की पूर्णपणे नवीन आहे, जो राज्यसेवेच्या मुलांना पूर्वी याबद्दल कुठलंही काही गोष्टी नव्हत्या. तर भारतीय समाजाबद्दल तुम्ही आता अभ्यास केला पाहिजे.